which function of R language. It gives you the position of elements of a logical vector that are true. R language मध्ये which फंक्शनचा वापर करून आपण एखाद्या वेक्टरमध्ये दिलेला नंबर कुठल्या पोझिशनला स्टोर्ड आहे हे शोधू शकतो व हे बऱ्याच ठिकाणी प्रोग्रामिंग करत असताना आवश्यकता म्हणून कामी येऊ शकतं. तर आपण विच फंक्शन कशा प्रकारे काम करते याची थोडक्यात माहिती घेऊया. विच फंक्शन हे वेक्टरवर किंवा मॅट्रिक्सवर काम करत असल्यामुळे सर्वप्रथम आपल्याला एक मॅट्रिक्स डिफाईन करावा लागेल. समजा एक्स हा मॅट्रिक्स आहे ज्याच्यामधल्या व्हॅल्यूज ह्या अशा प्रकारच्या आहेत. पहिली व्हॅल्यू आहे समजा 1, दुसरी व्हॅल्यू आहे 5, तिसरी 7, त्यानंतर 10 आहे, 13 आहे, 17 आहे, 20 आहे. म्हणजे सर्वप्रथम आपण सी फंक्शनचा वापर करून एक वेक्टर डिफाईन केला. एक्स, याचे नाव एक्स आहे. एक्स मध्ये आता 1, 5, 7, 10, 13, 17, 20 हे अशा व्हॅल्यूज आहेत. आता जर मला पाहिजे असेल की 13 हा कुठल्या पोझिशनला ठेवलेला आहे, तर मग मी विच फंक्शनचा वापर करून हे शोधून काढू शकतो. त्याचा वापर असा करावा लागेल, विच फंक्शनला आर्ग्युमेंट म्हणून एक्स जाईल. आता एक्स ह्या वेक्टरमध्ये 13 कुठल्या पोझिशनला आहे म्हणून मला इक्वल टू लिहावं लागेल. इक्वल टू 13. तर याचा नेट इफेक्ट काय होईल की एक्स मध्ये असलेला 13 नंबर हा कुठल्या पोझिशनला आहे ही माहिती मला मिळेल. तर उत्तर 5 आलेले आहे. याचा अर्थ 13 हा 5व्या क्रमांकावर आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. जर मी हेच वाक्य 7 केलं, म्हणजे 7 केलं, तर मला उत्तर म्हणून 3 येईल. म्हणजे दिलेल्या वेक्टरमध्ये असलेली व्हॅल्यू, आपण ठरवलेली व्हॅल्यू ही कुठल्या क्रमांकावर आढळून येते हे पाहण्याकरता आपण विचचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ विच नॉट इक्वल टू विच एक्स नॉट इक्वल टू से 10. तर याचा अर्थ असा झाला की एक्स मध्ये 10 कुठे कुठे नाही त्या पोझिशन्स. याचा अर्थ काय झाला, एक्स ह्या वेक्टरमध्ये 10 कोणत्या पोझिशनला नाही हे शोधून तुम्हाला देईल. बघा इथे आपल्याला मिळालं फर्स्ट पोझिशनला नाही, सेकंड पोझिशनला नाही, थर्ड पोझिशनला नाही, फोर्थला आहे म्हणून ती वगळण्यात आली, फिफ्थला आहे, सिक्स्थला आहे, सेवन्थला नाही. तर या प्रकारे विचचा वापर आपण वेक्टरमधून दिलेला नंबर हा कुठल्या पोझिशनला आढळून येतो किंवा येत नाही हे शोधून काढू शकतो. हाच फंक्शनचा वापर करून मी याच्यामधले मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू सुद्धा काढू शकतो. विच डॉट मॅक्स एक्स, म्हणजे आता मला मॅक्सिमम एलिमेंट जो आहे या एक्स वेक्टरमध्ये तो कुठल्या पोझिशनला ऑकर होतोय ही माहिती मला मिळाली. तर 7 एलिमेंट्स आहेत व 7व्या पोझिशनला सगळ्यात हायेस्ट एलिमेंट आहे म्हणून विच डॉट मॅक्स हे मला 7th पोझिशन दिली. त्याच प्रकारे जर मी लिहिले विच डॉट मिन आणि एक्स हा वेक्टर आर्ग्युमेंट म्हणून पास केला तर उत्तर 1 येईल, कारण 1 हा स्मॉलेस्ट एलिमेंट आहे व तो फर्स्ट पोझिशनला आहे. आता विच फंक्शन हे मॅट्रिक्सवर कशा प्रकारे काम करते हे पाहण्याकरता आपण एक मॅट्रिक्स डिफाईन करूया. सो मी परत एक्सलाच मॅट्रिक्स म्हणून डिफाईन करतो. एक्स, आता मॅट्रिक्स डिफाईन करायचं आहे म्हणून मला मॅट्रिक्स ही कमांड वापरावी लागेल, फंक्शन वापरावे लागेल. तर मॅट्रिक्स डिफाईन करताना मला 3 गोष्टी अत्यावश्यक राहतील. कोणत्या नंबर्स, मॅट्रिक्सचे नंबर्स काय असणार आहेत,
दुसरा आर्ग्युमेंट राहील त्या मॅट्रिक्समध्ये किती रोज असावेत, आणि तिसरा आर्ग्युमेंट असेल त्या मॅट्रिक्समध्ये किती कॉलम्स असावेत. मग आता समजून घ्या की आपण या मॅट्रिक्समध्ये 20 एलिमेंट्स असणार आहेत असं गृहीत धरूया. तर ते 20 एलिमेंट्स काय असतील, तर मी ते सॅम्पलच्या मदतीने जनरेट करतो. किंवा आपण थोडं साधं उदाहरण आधी घेऊया. मी पहिले 20 ते 1 मी इथे ऑपरेटर वापरून 20 ते 1 हे नंबर जनरेट करेल. मग एवढे नंबर्स आता त्या ठिकाणी जनरेट होत असतील. आता हे 20 नंबर जे आहेत हे 4 रोज आणि 5 कॉलम्समध्ये मला लिहायचे आहेत. आणि म्हणून मॅट्रिक्स कमांड आता कंप्लीट झाली माझी. 20 मॅट्रिक्स, जे नंबर्स मला मॅट्रिक्समध्ये लिहायचे आहेत ते नंबर्स मी या ठिकाणी दिलेत. त्यानंतर त्यामध्ये किती रोज असावेत, किती कॉलम्स असावेत. हे साधे प्रश्न या 3 याचे आर्ग्युमेंट्स म्हणून राहतील. मग आता जेव्हा ही मी एक्झिक्यूट करेल तर एक्स आता मॅट्रिक्स तयार झाला आहे. त्याच्यामध्ये 20, 19, 18, 17, 16 असे 1 पर्यंतचे एलिमेंट्स लिहिले गेले आहेत. आता हे नंबर्स फिलअप होत असताना कॉलम वाईज फिलअप झालेले आहेत या पद्धतीने. आता जर मला या मॅट्रिक्समध्ये एका ठराविक नंबर कुठे दिसतो आहे, कुठे आढळून येतो आहे, हे जर पाहायचे असेल तर मला विच कमांडचा वापर पुन्हा करता येतो. किंवा एक उदाहरण घेऊया की या मॅट्रिक्समध्ये कोणचे नंबर्स 2 नी डिव्हिजिबल आहेत हे मला शोधून काढायचं. आता डिव्हिजिबिलिटी वापरण्यासाठी आपण जो ऑपरेटर वापरतो, 2 वेळा पर्सेंटेज साइन असे द्यायचे. आणि कशाने डिव्हिजिबल चेक करायचं आहे, 2 नी, रिमाइंडर. मग आता याचा अर्थ असा झाला, विच ऑफ दी एक्स वेक्टर एलिमेंट्स आर एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2. ही कमांड जर मी एक्झिक्यूट केली तर मला पोझिशन्स मिळतील. फर्स्ट पोझिशनवरचा 20 डिव्हिजिबल आहे म्हणून त्याची पोझिशन आली. मग 18 थर्ड पोझिशनवर आहे. मग 16 डिव्हिजिबल आहे म्हणून 5वी, 7, 9 आणि 19 म्हणजे हा शेवटचा. तर ही सगळी मंडळी किंवा ही सगळे एलिमेंट्स, या पोझिशनवर असलेली एलिमेंट्स हे डिव्हिजिबल बाय 2 आहेत. त्याच पद्धतीने मला लिहिता येईल विच एक्स इक्वल टू 11. म्हणजे एक्स मध्ये 11 हा नंबर कोणत्या पोझिशनला ऑकर होतो आहे हे मला 10व्या पोझिशनवर. तर बघा 4 आणि 4 8 आणि 2 10. 10व्या पोझिशनवर 11 हा नंबर ऑकर होतोय आणि म्हणून त्याचं उत्तर मला असं मिळेल. परंतु आता मॅट्रिक्समध्ये असताना मला जर हे उत्तर रोज आणि कॉलम्सच्या टर्म्समध्ये मिळालं तर ते अधिक उपयुक्त होऊ शकतं. आणि ते जर तसं ऑब्टेन करायचं असेल तर मग विच कमांडला थोडंसं मला मॉडिफाय करावं लागतं. विच कमांडला एक आर्ग्युमेंट जास्त द्यावा लागतो, जो आहे ॲरे इंडेक्स, ARRIND आणि इक्वल टू ट्रू असं लिहावं लागतं. म्हणजे जी पोझिशन आहे ती आता रो आणि कॉलम वाईज अशी मला दिल्या जाईल. विच ऑफ द एक्स एलिमेंट at which position 11 occurs in the x matrix, give it by row and column wise. तर आता इथे मला उत्तर मिळालं रो 2 कॉलम 3, रो 2 कॉलम 3. उदाहरण घ्या की 5 कुठे ऑकर होतो आहे हे जर मला पाहायचं असेल, माहीत करून घ्यायचं असेल तर 5 लिहावं लागेल एक्स. मग आता इथे रो 4 अँड रो कॉलम 4. जर मी आता ही कंडिशन टाकली विच नॉट इक्वल टू 5, कोणत्या पोझिशनच्या आहेत म्हणजे आता मग सगळ्या
11, 12, 13, 14, 15 एक सोडून फक्त रो 11, 12 या पद्धतीने सगळ्या पोझिशन्सवर जिथे जिथे 5 नाही अशा सगळ्या पोझिशन्स मला या याच्याने मिळू शकतात. तर अशा प्रकारे विच फंक्शनचा वापर करून आपण वेगवेगळ्या कंडिशन वापरून दिलेल्या व्हेक्टरमध्ये किंवा मॅट्रिक्समध्ये ती लॉजिकल कंडिशननुसार सॅटिस्फाय होणाऱ्या ट्रू होणाऱ्या पोझिशन्स काय आहेत याची माहिती मला मिळू शकते. याचा वापर प्रोग्रामिंग करत असताना खूप ठिकाणी आपल्याला होत असतो. आपण लोक ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत असल्यामुळे व्हेक्टर आणि व्हेरिएबल याचं कन्फ्युजन थोडंसं आर मध्ये सगळे व्हेरिएबल्स हे व्हेक्टर व्हेरिएबल्स असतात जवळपास. जसं एक्स हा सिंपल नाही, एक्स मध्ये मॅट्रिक्स एलिमेंट्स आहेत आणि त्यांची पोझिशन मला पाहिजे, तर त्याकरता विच ह्या फंक्शनचा वापर मला करता येऊ शकतो. तर अशा प्रकारे विच वापरून आपण दिलेल्या व्हेक्टरमध्ये किंवा दिलेल्या मॅट्रिक्समध्ये दिलेला नंबर कुठे आहे हे शोधून काढू शकतो, ज्याचा वापर आपण मीडियन आणि मोड कॅल्क्युलेशन्स करत असताना केलेला आहे. धन्यवाद.